Okay, friends, today we discuss in the topic solid state the next article, and that one is nothing but the packing efficiency. Okay, आता व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी पहिल्यांदा आता समजून चला. फॉर एक्झाम्पल आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, तर लास्ट टाइम आपल्या सिलेबसला महत्त्वाचे 3 आहेत. नंबर फर्स्ट वन इज द सिंपल क्युबिक क्रिस्टल, बरोबर. नंबर नेक्स्ट वन दॅट इज द बॉडी सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल, and last one that is nothing but the FCC face centered cubic crystal. आता ह्या तिघांची आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय समजून चला. फॉर एक्झाम्पल आता हा आपण क्यूब तयार केलाय, बरोबर आहे. आता या क्यूबचा टोटल व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट करणार, दॅट इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल. करेक्ट. आपल्याला माहिती आहे युनिट सेलचा किंवा क्यूबचा व्हॉल्यूम जर कॅल्क्युलेट करायचा आहे तर पहिल्यांदा आपल्याला त्या क्यूबची काय घेतली पाहिजे, एज लेंथ. सपोज फॉर एक्झाम्पल एज लेंथ ऑफ दॅट क्यूब इट इज द ए. मग आपल्याला क्यूबचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो, तर दॅट वन इज नथिंग बट द लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ, बरोबर आहे. म्हणजे त्या एज लेंथचा व्हॉल्यूम काय येणार आहे, तर क्यूबचा व्हॉल्यूम काय येणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द ए क्यूब. म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल इज नथिंग बट ए मल्टिप्लाइड बाय ए दॅट इज द ए क्यूब. हा टोटल व्हॉल्यूम येईल आपला, बरोबर. आता हा टोटल व्हॉल्यूम तुम्ही जर कॅल्क्युलेट केला समजून चला याच्यामध्ये एकही पार्टिकल अजिबात नाहीये आणि हा फक्त क्यूब आहे, तर त्याचा व्हॉल्यूम आला ए क्यूब. पण आपण ज्यावेळेस सिंपल क्यूबिक घेतोय किंवा बीसीसी असेल किंवा समजून चला एफसीसी असेल, तर त्याच्या आतमध्ये हे पार्टिकल आहेत ना, आणि इथं आपण 8 कॉर्नर्स घेतलेले आहेत. म्हणजे एका कॉर्नरला 1/8 असे मल्टिप्लाइड बाय 8 कॉर्नर घेतले तर आपल्याला माहिती आहे इन दिस क्यूब आतल्या साईडला, लक्षात घ्या क्यूबच्या आतला विचार करतोय आपण. इन दिस क्यूब देर इज द 1 पार्टिकल इज प्रेझेंट, बरोबर आहे. म्हणजे बाळांनो तुम्हाला काय केलं पाहिजे, त्या स्पियर जो आहे का नाही आतला एक पार्टिकल तयार झाला त्याचा तुम्हाला काय काढावा लागेल, पहिल्यांदा व्हॉल्यूम काढावा लागेल. जर सिंपल क्यूबिक घेतलं तर त्याच्यामध्ये एका पार्टिकलचा व्हॉल्यूम येईल, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल, बरोबर आहे. जर आपण सपोज फॉर एक्झाम्पल बीसीसी घेतलं तर आपल्याला माहिती आहे इन बीसीसी स्ट्रक्चर देर आर द 2 पार्टिकल्स, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दॅट 1 पार्टिकल, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल काय बीसीसी मध्ये 2 पार्टिकलचा असेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. त्याच्यानंतर जर आपण एफसीसी घेतलं तर त्याच्यामध्ये 4 पार्टिकल्स आहेत, म्हणजे त्या 4 पार्टिकलनी आपलं काय म्हणतो ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम ह्या क्यूबच्या आतमध्ये डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल. याप्रमाणे आपण काय समजून चला दोघांचा रेशो घेतला आणि मल्टिप्लाइड बाय 100 का केलं, तर दॅट वन इज नथिंग बट द पर्सेंटेज ऑक्युपन्सी ऑफ दॅट युनिट सेल. सपोज फॉर एक्झाम्पल आपण आता हा क्यूब घेतलाय, बरोबर आहे, सिंपल क्यूब आहे, याच्यामध्ये काहीच नाही कन्सिडर करा, आणि आतमध्ये रिकामी जागा जर असेल तर तो क्लिअर कट 100% काय झाला, तर अनऑक्युपाइड व्हॉल्यूम झाला. लक्षात घ्या. मग ऑक्युपाय किती झालाय हे आपल्याला जर त्याचं पर्सेंटेज काढायचं आहे तर मल्टिप्लाइड बाय काय केलं 100. आणि म्हणून पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आला, तर पॅकिंग इफिशियन्सी इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. लक्ष देतंय का बघा बाळांनो. म्हणजे याप्रमाणे आपण पॅकिंग इफिशियन्सी घेतलं. आता समजून चला चुकून आपल्याला एका मार्काला क्वेश्चन विचारला डिफाईन पॅकिंग इफिशियन्सी, तर आपण काय म्हणू शकतो, तर पॅकिंग इफिशियन्सी इज डिफाइन्ड ॲज द फ्रॅक्शन ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल विच कॅन बी ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स. किंवा तुम्ही असं म्हणा पाहिजे तर इट इज नथिंग बट द रेशो ऑफ दॅट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इन इट्स पर्सेंटेज. लक्षात घ्या. म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला त्याची काय झाली पॅकिंग इफिशियन्सी आली. मग ही पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला कोणाकोणाची घ्यायची आहे, तर दॅट इज नथिंग बट द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दॅट मेटल क्रिस्टल इन सिंपल क्युबिक लॅटाइस, in BCC that is the body centered cubic lattice, and in FCC that is the face centered cubic lattice. अशा आपल्याला 3 मध्ये घ्यायचे. ओके. आणि मग प्रत्येकाचं किती % पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला बघायचे. आता क्लिअर कट आहे, साधं एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये एक पार्टिकल आहे, लक्ष देतंय का बघा, तर याच्यामधलं पॅकिंग थोडंसं कमी असणार आहे, रिकामी जागा थोडी जास्त असणार आहे ॲज कन्सिडर टू बीसीसी. कारण बीसीसी मध्ये 2 पार्टिकल्स आहेत.
म्हणजे याच्यामधली पॅकिंग पर्सेंटेज वाढणार आहे. व्हाईड म्हणजे रिकामी जागा, एम्प्टी स्पेस, दॅट वन इज कॉल्ड द व्हाईड, VOID, ही कमी असणार आहे. FCC मध्ये जर आपण गेलो ना तर परत आणखीन याच्यामधली पॅकिंग इफिशियन्सी वाढणार आहे, कारण याच्यात 4 पार्टिकल्स आहेत. लक्षात येत आहे, म्हणजे पॅकिंग वाढणार, पर्सेंटेज ऑफ पॅकिंग इफिशियन्सी वाढणार आहे, पण व्हाईड कमी होणार आहे. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो सी फर्स्ट वन, व्हेन यू कॅन वांट टू कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दॅट मेटल क्रिस्टल इन नंबर फर्स्ट वन, अँड दॅट वन इज नथिंग बट द सिंपल क्युबिक लॅटाइस. आपल्याला पहिल्यांदा सिंपल क्युबिक लॅटाइस मधली काय करायची, पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. When you can want to calculate the packing efficiency of that unit cell, number firstly you can calculate the radius of that sphere. म्हणजे आपण जो इथला आतमधला जो स्पियर किंवा पार्टिकल जो आहे त्याची आपल्याला काय कॅल्क्युलेट केली पाहिजे, रेडियस केली पाहिजे. लक्षात घ्या, रेडियस कॅल्क्युलेट केल्यानंतर काय करायचं, तर नंबर सेकंड वन, यू कॅन कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम, या यू कॅन से हियर द व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर. म्हणजे एका स्पियरनं व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केलाय ते पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं. लक्षात येतंय का बघा, किंवा व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स आपण घेणार आहे. नंतर तिसरं समजून चला, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन दॅट युनिट सेल, हे कॅल्क्युलेट करायचं. आणि चौथा पॉइंट काय घ्यायचा, तर हाऊ मेनी पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दॅट युनिट सेल, हे आपल्याला घ्यायचं आहे. या पॉइंट्स मधून जर का आपण गेलो तर ऍट दॅट टाइम यू कॅन कॅल्क्युलेट व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दॅट मेटल क्रिस्टल इन अ गिव्हन लॅटाइस. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता सी वन बाय वन. नंबर फर्स्ट वन, व्हेन यू कॅन वांट कॅल्क्युलेट द सिंपल क्युबिक क्रिस्टल लॅटाइस. आपल्याला आता कुणाचं घ्यायचं आहे, सिंपल क्युबिकचं घ्यायचं आहे. समजून घ्या बाळांनो, आपल्याला एक माहिती आहे, व्हेन यू कॅन वांट टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ दिस क्यूब. लक्षात घ्या, या क्यूबचा व्हॉल्यूम घ्यायचा आहे, तर याची एज लेंथ आहे ना, त्याचा क्यूब घेणार आहे आपण. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल इज इक्वल टू ए क्यूब, हा आपल्याला लक्षात आलाय, काय प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला ए क्यूब म्हणजे एज लेंथ, ही जी आहे ना याला एज लेंथ म्हणायचं, बरोबर आहे. मग ही एज लेंथ आणि रेडियस यांच्यामधलं रिलेशन काय येईल हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. आता एक काम करा, समजून चला, जर का मी सिंपल क्यूब मध्ये घेतोय तर रेडियस ऑफ स्पियर मला जर कॅल्क्युलेट करायची आहे, तर एज लेंथ इज इक्वल टू काय दिसतंय आपल्याला, तर हे बघा इथं बरोबर हे हा पार्टिकल आहे आणि हे इकडं इथं, म्हणजे त्याची एक रेडियस आहे आणि इकडं याची रेडियस आहे, बरोबर आहे. ऍक्च्युअली 1/8 आहे, पण आपल्याला लक्षात येत आहे ना, ह्या पार्टिकलची इतर रेडियस आहे, या पार्टिकलची इतर रेडियस आहे, बरोबर आहे. म्हणजे ए इज इक्वल टू काय आलं, R plus R, and that one is nothing but the 2R. म्हणजे एज लेंथ इज इक्वल टू काय आलं, 2R. पहिल्यांदा हे कळलं, लक्षात आलं बाळांनो, खूप सोपं आहे, काही अवघड नाहीये. आता जर ए इज इक्वल टू 2R आहे, तर R इज इक्वल टू काय येणार मला सांगा, A/2. So this one, it is nothing but the radius of that edge particle in a simple cubic crystal. सिंपल क्युबिक क्रिस्टल मध्ये रेडियस ऑफ दॅट पार्टिकल इज इक्वल टू काय आलं, A/2. हे पहिल्यांदा क्लिअर. आता नंबर नेक्स्ट, आता इथून पुढे खूप सोपं आहे, काय प्रॉब्लेम नाही. व्हेन यू कॅन कन्सिडर द व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर, या यू कॅन से द द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. ओके, आता समजून चला, फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन वांट टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर विच कॅन बी प्रेझेंट इन दॅट युनिट सेल. आता मला एक सांगा, जर का आपण सिंपल क्यूब घेतलाय तर याच्यामधला स्पियर म्हणजे पार्टिकल किती, फक्त एक आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकलाय बाळांनो, द व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर विच कॅन बी हॅव्हिंग, इट इज कॅल्क्युलेटेड बाय 4/3 πr³. हे तुम्हाला मॅथ मध्ये झालेलं आहे, बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर जर घेतला तर तो किती येतो, 4/3 πr³. हे झालंय, याचाच फक्त उपयोग घ्या, काम संपलं. आता हे बघा, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू किती आलं, तर 4/3 πr³ आहे. आर ची व्हॅल्यू फक्त इथं सबमिट करा, म्हणजे काय येईल, तर 4/3 π इंटू आता r³ म्हणजेच काय येणार, मल्टिप्लाइड बाय, ओके, सपोज फॉर एक्झाम्पल इथं आपण घेऊया, इंटू दॅट इज द r इज नथिंग बट द A/2 आणि त्याचा क्यूब आला, बरोबर आहे. म्हणजेच इथं काय येईल, तर दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पियर इज इक्वल टू 4/3 π इंटू आता A³ अपॉन काय येणार, 8 येणार आहे.
आता लक्षात आलं का बघा, हा a क्यूब अपॉन 2 चा क्यूब 8 आला. करेक्ट. आता इथं क्लिअर करूया आपण. समजून चला, इथं 4, इथं किती आहे 2, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला किती येईल आता इथं 3 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू 6. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पियर इज इक्वल टू पाय इंटू a क्यूब अपॉन 6. That one is nothing but the volume of a sphere which can be calculated by this equation. समजलं का बघा, पाय a क्यूब अपॉन 6 हा कुणाचा आला तर एका स्पियरचा व्हॉल्यूम आला याच्यामध्ये. पटलं का मी काय म्हणलं ते. सिंपल क्यूब मध्ये आपल्याला माहिती आहे तर एक स्पियर आहे. म्हणजे तिसरा पॉइंट काय घ्यायचा तर दॅट वन इज नथिंग बट द टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. म्हणजे त्याच्या युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहेत त्याचा टोटल व्हॉल्यूम घ्यायचा. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. ओके. आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू मॅथमॅटिक्स यू कॅन से हियर द व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. आर म्हणजे रेडियस आहे. सिंपल क्यूब साठी रेडियस काय आली a/2. त्याची व्हॅल्यू इथं सबमिट केली. आपल्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पियर किती मिळाला पाय a क्यूब बाय 6. सिंपल क्यूब मध्ये काय आला पाय a क्यूब बाय 6. लक्षात आलं. आता आपल्याला माहिती आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल हाऊ मेनी पार्टिकल्स देर इज ओनली वन पार्टिकल इज प्रेझेंट. बरोबर आहे बाळांनो, फक्त एकच पार्टिकल आहे. 1/8 मल्टिप्लाइड बाय 8 दॅट इज इक्वल टू 1. जर एकच पार्टिकल आहे तर दॅट वन इज नथिंग बट द टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इज इक्वल टू काय येणार आहे तोच. इट इज नथिंग बट द पाय a क्यूब अपॉन 6. दिस वन इट इज नथिंग बट द टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. लक्षात आलं का बघा. म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल त्यानं ऑक्युपाय केलेला किती आहे तर दॅट वन इज नथिंग बट द पाय a क्यूब बाय 6. इथपर्यंत क्लिअर. आता नंबर 4 इथं यायचं. 4th वन व्हॉट इज दॅट वन द पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय टोटल व्हॉल्यूम या व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स किती आला मला सांगा तर दॅट इज द पाय इंटू a क्यूब अपॉन 6 बरोबर डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपला किती आहे मला सांगा तर दॅट वन इज नथिंग बट द a क्यूब. बरोबर आहे. इथं आला a क्यूब. लक्षात येतंय का बघा, हा a क्यूब कुठला आला टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आपण मगाशी लिहून ठेवला होता इथं. बरोबर आहे. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आहे तर इथं लिहितो पाहिजे तर मी इट इज नथिंग बट द a क्यूब. म्हणजे इथं आता बघा आणि मल्टिप्लाइड बाय किती राहिलं 100. पटलं. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल a क्यूब मल्टिप्लाइड बाय 100. a क्यूबला a क्यूब काय झालं कॅन्सल झालं. आता पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे इट इज नथिंग बट द 3.142 या 3.14 डिवायडेड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 100. लक्षात घ्या. आता जर का समजून चला या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येतं तर इट इज इक्वल टू 52.36 आणि 100 आहे म्हणून आपण पर्सेंटेज घेतलं. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर आउट ऑफ दिस टोटल व्हॉल्यूम ऑफ दिस सिंपल क्यूब द 52.36% व्हॉल्यूम ऑफ दिस क्यूब इज ऑक्युपाइड बाय दिस पार्टिकल. एका पार्टिकलनं किती ऑक्युपाय केला तर 52.36 दॅट इज नथिंग बट द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ दिस सिंपल क्यूब. लक्षात आलं का बघा. ओके. आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण नंबर 5th पॉइंट घेतला अँड दॅट वन इज नथिंग बट द व्हॉइड विच कॅन बी प्रेझेंट इन दॅट क्यूब. तर आपल्याला माहिती आहे टोटल आपलं किती आहे 100% आहे. म्हणजे 100% व्हॉल्यूम घेतला तर 100 मायनस किती येणार 52.36 दॅट इज इक्वल टू किती येत आहे तर 47 पॉइंट किती बघा बरं तर दॅट वन इज नथिंग बट द 47.64%. दिस वन इट इज द void empty space is present in this cube. म्हणजे सिंपल क्यूब मध्ये पॅकिंग इफिशियन्सी बाळांनो ही फिगर पाठ पाहिजे 52.36 आणि वाईड ही फिगर पाठ पाहिजे
47.64 एवढा पर्सेंट. ह्याप्रमाणे आपल्याला सिंपल क्यूबचं इथं पॅकिंग इफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इथपर्यंत आयडिया क्लिअर? म्हणजे सिंपल क्यूब एकदा लक्षात आला की मग बीसीसी आणि एफसीसी अवघड नाहीये. फक्त तुम्हाला काय कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, त्याची रेडियस कॅल्क्युलेट करता आली ना की काम फिनिश. म्हणजे 4 ते 5 स्टेपमध्ये जायचं. पहिल्या स्टेपमध्ये रेडियस ऑफ दॅट स्पियर, देन यू कॅन कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ दॅट स्पियर, देन यू कॅन कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम ऑफ दॅट पार्टिकल. कारण बीसीसी मध्ये 2 येणार आहे, ते आपण नंतर क्लिअर करूया. आणि पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय आलं तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय 100. आणि मग शेवटी राहिलेलं व्हाईट, म्हणजे 100 मधून हे मायनस केलं की किती आलं, एवढी व्हाईट शिल्लक राहिली. इथपर्यंत आयडिया क्लिअर? आता नंबर नेक्स्ट लक्षात घ्या. कधी कधी काय करतात, समजून चला, फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं विचारतात की आपण हा व्हॉल्यूम म्हणजे एक ॲटम कन्सिडर केला, क्यूब म्हणजे एक ॲटम, तर त्याच्यामध्ये पॅकिंग किती आहे, तर हे 100ला झालं ना. आउट ऑफ 100 52.36%, 100 पैकी 52.36 झालं. जर एकच घेतलं तर याची व्हॅल्यू किती येईल तर 0.5236. एकच ॲटम घेतला तर that is the packing efficiency for one atom. लक्षात घ्या, in simple cubic of that one. ओके. आणि वाईड किती येईल तर इट इज द 0.4764. मी पर्सेंट नाही लिहिलं इथं, मी इथं एकच कन्सिडर केलं. आणि जर मी 100% घेतलं म्हणजे 100 ला केलं तर मल्टिप्लाइड बाय 100 केल्यावर हे बघा ही व्हॅल्यू येईल 52.36. याला मल्टिप्लाइड बाय 100 केलं की 47.64 येईल. लक्षात आलं? सो धिस वन इट इज द पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल या सिंपल क्यूबिक लॅटाइस. इथपर्यंत आयडिया क्लिअर? आता नंबर नेक्स्ट आपल्याला घ्यायचा आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन नंबर नेक्स्ट दॅट इज द बीसीसी लॅटाइस. ओके. आता बीसीसी लॅटाइस जर घ्यायचं आहे तर परत आणखीन याच स्टेप मधून जायचं. सी फर्स्ट वन, when you can consider here in body centered cubic crystal, या body centered cubic lattice, what happens, see here, this one it is the body centered. ओके. आता या बॉडी सेंटर्ड मध्ये काय झालं तर तुम्हाला पहिल्यांदा त्या रेडियस ऑफ स्पियर कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. ह्या प्रत्येक स्पियरची रेडियस कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. पण आपल्याला माहिती आहे ना इथं किती स्पियर्स आहेत, टोटल 2 आहेत. बॉडीच्या सेंटरला एक कंप्लीट आतमध्ये आणि 1/8 ॲट 8 कॉर्नर्स आहे. बरोबर आहे. जसं आपण सिंपल क्यूबला फटकन घेतलं A इज इक्वल टू 2R, तसं याला जर आपण घ्यायचं म्हटलं A इज इक्वल टू 2R तर चालणार नाही. कारण ह्या 2 पार्टिकलची नाही, आतल्या पण पार्टिकलची रेडियस आली पाहिजे ना बाळांनो. लक्षात येत आहे? आणि म्हणून जरा थोडंसं बीसीसीला आणि एफसीसीला पहिल्यांदा समजून घ्या. आता बीसीसी मध्ये जर घेतलं समजून चला, फॉर एक्झाम्पल जर आता इथं लक्ष द्या, आपल्याला बुक मध्ये पण दिलेलं आहे तेच मी इथं घेतोय, काही वेगळं करत नाहीये. इन बीसीसी स्ट्रक्चर व्हॉट हॅपन्स, सी फर्स्ट वन, फर्स्टली व्हेन कॅन कॅल्क्युलेट दिस इज द एज लेंथ अँड दिस इज ऑल्सो एज लेंथ. ही एज लेंथ आहे त्याची, लक्षात घ्या. पण आपल्याला एज लेंथ आणि रेडियस याच्यामधलं रिलेशन घ्यायचं आहे. बरोबर आहे. आता सिंपल क्यूबिकला घेतलं तर एज लेंथ इज इक्वल टू 2R आलं. तसं बीसीसीला एज लेंथ इज इक्वल टू 2R येणार नाही, कारण इथं मध्ये ह्याचं आणखीन एक पार्टिकल आहे, त्याचा रेफरन्स आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे पहिल्यांदा समजून चला, आपण इथून असा हा हायपोटिनस टाकला, हे एक पार्टिकल 1/8 आहे, हे 1/8 आहे, हे 1/8 आहे, ह्या एज लेंथ आहेत. हा जर हायपोटिनस टाकला तर या हायपोटिनस मध्ये ट्रँगल कोणता तयार झाला तर दॅट वन इज नथिंग बट द FDE किंवा FED, कुठलाही म्हणा काही प्रॉब्लेम नाही, FED किंवा DEF असाही घ्या, काही टेन्शन नाही. ओके. हा ट्रँगल घेतला तर अकॉर्डिंग टू द पायथागोरस व्हॉट हॅपन्स हियर, यू नो व्हेरी वेल, दिस स्क्वेअर. ओके. हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं, या 2 एज लेंथचा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येतंय का बघा, हा हायपोटेनस आहे तो F आणि हा D पॉइंट आहे. दॅट वन इज नथिंग बट FD स्क्वेअर. बरोबर आहे. FD स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, FEF स्क्वेअर अँड प्लस DE स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे EF स्क्वेअर प्लस दिस वन DE स्क्वेअर. म्हणजे आपण हे का काढतोय लक्षात घ्या, आपल्याला या पार्टिकलची रेडियस काढायची पण आतमध्ये पण एक आहे म्हणून आपण हे घेतोय. रेडियस एकदा कळली की पुढचं सोपं आहे बाळांनो. ओके. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला FD स्क्वेअर घ्यायचा आहे, पण
EF स्क्वेअर जर घेतला तर EF इज इक्वल टू काय, त्या क्यूबची एज लेंथ आहे. म्हणजे EF स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर आलं. ही ए याचा स्क्वेअर आहे ना, ए स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर, ही पण त्याची एज लेंथ आहे, म्हणजे परत त्याचा ए स्क्वेअर आला. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर FD स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 2A स्क्वेअर आलं. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 2A स्क्वेअर. हे फर्स्टला आपल्याला लक्षात येतंय का बघा. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, या हायपोटेनसचं काढून घेतलं. आता नंबर नेक्स्ट, बॉडीच्या सेंटरला जे पार्टिकल आहे त्याची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. जस्ट इमॅजिन, समजून घ्या, समजून चला मी हा F पॉइंट पकडलाय. ओके, आणि इथून जर का समजून चला एक अशी छोटीशी एक काय म्हणून आपण समजा स्टिक इथं आतमध्ये इन्सर्ट केली आणि या आतल्या पार्टिकलच्या सेंटरमधून हे बघा इकडं बाहेर आली. म्हणजे इथं मी दोन पोटं पकडतोय बघा, हे असं इथून इमॅजिन झालं. म्हणजे इथून इन्सर्ट केली आणि इकडून बाहेर आली, तर बरोबर आतमधलं जे पार्टिकल आहे त्याचा पण तुम्हाला डायमीटर मिळेल, या पार्टिकलची रेडियस मिळेल आणि या पार्टिकलची रेडियस मिळेल. लक्षात येतंय का बघा बाळांनो, जमतंय. आता हा F पॉइंट आहे, हा इकडचा जो पॉइंट आहे तो A पॉइंट पकडूया आपण. A म्हणजे हा F, हा A, आणि इकडचा जर हा घेतला E, असा जर ट्रँगल टाकला, लक्षात आलं का बघा. म्हणजे कोणता ट्रँगल येणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट FAE किंवा EAF, कसाही घ्या, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. मग या ट्रँगल मध्ये जर का आपण समजून चला फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर आपल्याला काय येणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट, सपोज फॉर एक्झाम्पल इथं आपण हा घेऊया, आपण हा A, हा F, हा A, सॉरी E नाही येणार, हा D येईल, सॉरी हे बघा हा इथं येईल, सॉरी ही एज लेंथ घ्यायला लागेल आपल्याला, बरोबर आहे. हा इथला F, हा A आणि हा D, हा आतून असा आला, बरोबर, ही एक एज लेंथ आहे आणि हा इकडं आला. म्हणजे याच्यामध्ये जर का समजून चाला इन ट्रँगल दिस FAD, हा ट्रँगल घेतला FAD, तर हा AF हा हायपोटेनस आहे, इथून असा हा, बरोबर, आणि याचा हा इकडं AD प्लस काय येणार FD. म्हणजे इथं आपण समजून चाला AF स्क्वेअर इज इक्वल टू हा याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, AD स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस दिस वन FD स्क्वेअर, असं इक्वेशन येईल. लक्षात येत आहे. आता समजून चला हा AF स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे. AD स्क्वेअर, A आणि D, हा D पॉइंट आहे, ही A आहे, म्हणजे याचं झालं A स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, इट इज द 2A स्क्वेअर. म्हणजे AF स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 3A स्क्वेअर. आता AF म्हणजे काय सापडलं बघा, हे एक पार्टिकल त्याची रेडियस, मधलं जे पार्टिकल आहे त्याचा डायमीटर आणि इकडचं जे पार्टिकल आहे त्याची रेडियस. आता मधल्या पार्टिकलचा डायमीटर आहे म्हणजे त्याची 2R आलं, बरोबर आहे, आणि इकडची रेडियस आणि याची रेडियस. म्हणजे जर समजून चला फॉर एक्झाम्पल आपण ऍक्च्युली AF इज इक्वल टू घेतलं, सॉरी पहिल्यांदा आपण AF इथं कॅल्क्युलेट करूया. AF स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर आहे, म्हणजे AF इज इक्वल टू √3 आणि A बाहेर येईल, AF इज इक्वल टू √3A. आणि आता जर AF घेतलं तर AF इज इक्वल टू काय आलं, 4R. 4R का आलं ते कळलं का, याची रेडियस, आतल्याचा डायमीटर म्हणजे त्याची 2R आणि याची रेडियस. म्हणजे AF इज इक्वल टू √3A आणि AF इज इक्वल टू 4R आहे. तर बाळांनो मग आता क्लिअर कट आहे, दॅट वन इज नथिंग बट √3A इज इक्वल टू 4R. किंवा उलट म्हणा पाहिजे तर 4R इज इक्वल टू √3A. मग आता R इज इक्वल टू काय येईल, R इज इक्वल टू √3A अपॉन 4. So this one it is nothing but the radius of that particle in BCC lattice. ही रेडियस आपल्याला कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. मगाशी आपण सिंपल क्यूब मध्ये रेडियस इज इक्वल टू काय घेतलं, फटकन A/2 का घेतलं, तर ते क्लिअर कट एज लेंथ मध्ये आहेत, लक्षात घ्या. पण याचं आपल्याला सगळं हे कॅल्क्युलेशन का करावं लागलं, तर आपल्याला इथं एज लेंथ मध्ये हा आतला पार्टिकल येत नाही,
म्हणजे त्याचं पण आपल्याला घेतलं पाहिजे ना, आणि म्हणून आपण पहिल्यांदा हा ट्रायंगल घेतला, त्या हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू एज लेंथचा स्क्वेअरच्या दोघांची ऍडिशन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर, एफ डी इज इक्वल टू 2a स्क्वेअर झाला. परत हा असा एक हायपोटेनस टाकला, हा ए एफ म्हणजे इकडं हा तुमचा एडी ए स्क्वेअर प्लस हा एफ डी स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर, म्हणजे हा ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर झाला, आणि 3a स्क्वेअर असेल तर ए एफ इज इक्वल टू √3a झाला, म्हणजेच ए एफ इज इक्वल टू 4r. कसं आला ते कळलं, आणि म्हणून बाळांनो आपण 4r इज इक्वल टू √3a म्हणजेच r इज इक्वल टू √3a अपॉन 4 हे आपल्याला इथं आपण आता हे सगळं पुसून टाकूया आणि इथं लिहूया द रेडियस ऑफ दॅट स्पियर इज इक्वल टू r इज इक्वल टू √3a अपॉन 4. दिस वन इट इज द रेडियस ऑफ दॅट स्पियर इन बीसीसी स्ट्रक्चर. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे कळलं तर काहीच अवघड नाही. आणि आता जर हे तुमच्या पाठ झालं तर मग पुढचं सिंपल आहे. सी फर्स्ट वन. When you can want to calculate the second calculation and that one is nothing but the volume of a sphere. आता व्हॉल्यूम ऑफ स्फियर कसा कॅल्क्युलेट करायचा? इट इज इक्वल टू काय येतं? 4/3 पाय आर क्यूब. लक्षात घ्या स्फियरचा व्हॉल्यूम. आता आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, मग काय येणार? 4/3 पाय. आता इंटू आर क्यूब म्हणजे काय आलं? √3a अपॉन 4 आणि त्याचा क्यूब आला. बरोबर बाळांनो. म्हणजेच आता 4 पाय मल्टीप्लाइड बाय √3a चा क्यूब म्हणजे 3√3. बरोबर आहे, कारण √3 मल्टीप्लाइड बाय √3 मल्टीप्लाइड बाय √3. √3 मल्टीप्लाइड बाय √3 त्याचा 3 झाला, हा √3. a चा क्यूब म्हणजे a क्यूब आला डिवायडेड बाय हा 3 आणि 4 चा क्यूब म्हणजे मल्टीप्लाइड बाय 64 आलं. 4 4 जा 16, 4 जा 64. आयडिया क्लिअर? आता हे बघा, ह्या 3 ला हा 3 कॅन्सल करा. 4 1 जा 4, 4 16 जा 64. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथं काय राहिलं? इकडं आपण लिहूया द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर ओके इज इक्वल टू काय काय राहिलं बघा. दॅट वन इज नथिंग बट द √3 त्यानंतर इंटू पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 16. आलं का लक्षात? बघा बाळांनो, म्हणजे इथं घेतलं बघा हा पाय √3a क्यूब √3a क्यूब इंटू पाय डिवायडेड बाय 16. सो दिस वन इट इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर इन बीसीसी स्ट्रक्चर, बॉडी सेंटर्ड क्रिस्टल स्ट्रक्चर. लक्षात आलं? म्हणजे इथं एका स्पियरचा व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट केला. पण आपल्याला माहिती आहे बीसीसी मध्ये एक पार्टिकल नाही, एका स्पियरचा झाला, पण पार्टिकल किती आहेत? 2 आहेत. म्हणजे मग आपल्याला इथं टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स हा कॅल्क्युलेट करावा लागेल. बरोबर आहे. आता टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल इज इक्वल टू काय येणार? तर धिस वन इट इज द व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, एका स्पियरचा आहे. तर आता आपल्याकडे बीसीसी ला 2 आहेत, म्हणजेच इज इक्वल टू 2 मल्टीप्लाइड बाय √3 इंटू पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 16. लक्षात आलं का? बघा बाळांनो, जमतं याप्रमाणे. मग आता इथं कॅल्क्युलेशन करा. 2 1 जा 2, 2 8 जा 16 आणि दॅट इज इक्वल टू किती आलं? √3 इंटू पाय इंटू ए क्यूब अपॉन 8. दिस वन इट इज द टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स इन दॅट बीसीसी स्ट्रक्चर. 2 पार्टिकलचा व्हॉल्यूम बाळांनो हा आला. क्लिअर? आता हा जर आला तर नंबर 4th वन अँड दॅट वन इज नथिंग बट द पॅकिंग इफिशियन्सी. आता पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपण वर तेवढ्यासाठी लिहून ठेवलाय. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स आला का? टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल किती आहे? तर इट इज द √3 इंटू पाय इंटू ए क्यूब डिवायडेड बाय 8. आता डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे इथं मल्टीप्लाइड बाय ए क्यूब. कळलं का कसं आलं? आणि मल्टीप्लाइड बाय 100. बरोबर. म्हणजेच आता इथं ए क्यूबला ए क्यूब कॅन्सल होईल. काय राहिलं बघा? दॅट इज द √3 मल्टीप्लाइड बाय पाय अपॉन 8 इंटू 100. आता √3 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे बाळांनो.
पायची व्हॅल्यू माहिती आहे 3.14 डिवायडेड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 100 केलं तर हे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. इट इज इक्वल टू 68%. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द पॅकिंग इफिशियन्सी इन दिस बीसीसी स्ट्रक्चर इट इज इक्वल टू 68%. म्हणजे त्याच्यामध्ये इथं पॅकिंग मगाशी आपण सिंपल क्युबिक घेतलं. सिंपल क्युबिकची पॅकिंग इफिशियन्सी किती आलेली 52.36. काही पुस्तकांमध्ये तुम्हाला 52.4 पण मिळेल, लक्षात घ्या. कारण का 36चं त्यांनी 3चं 4 केलं. बरोबर. जर बीसीसी घेतलं तर पॅकिंग इफिशियन्सी किती आली 68% वाढली. जर पॅकिंग इफिशियन्सी 68% आहे तर मग मात्र नंबर 5 वाईड इन बीसीसी म्हणजे तिथं रिकामी जागा किती असणार 100 - 68 दॅट इज इक्वल टू 32%. म्हणजे 32% रिकामी जागा दॅट इज द वॉइड विच कॅन बी प्रेझेंट इन दॅट बीसीसी स्ट्रक्चर. लक्ष देताय का बघा बाळांनो. आणि जर का एकच पार्टिकल क्लिअर केला तर याची पॅकिंग इफिशियन्सी 0.68 आणि वॉइड किती येईल 0.32. सो धिस वन इट इज द पॅकिंग इफिशियन्सी इन बीसीसी लॅटाईस. बीसीसी लॅटाईसला फक्त त्रास कुठं झाला तर रेडियस कॅल्क्युलेट करायला. रेडियस इज इक्वल टू √3a/4 हे कसं आलं ते जरा थोडंसं समजून घ्या, मग काहीही अवघड नाही. जमेल याप्रमाणे. म्हणजे याप्रमाणे क्लिअर. आता नंबर 3 द पॅकिंग इफिशियन्सी इन एफसीसी लॅटाईस दॅट वन इज नथिंग बट द फेस सेंटर्ड क्युबिक लॅटाईस. ओके. सो इफ यू कॅन से हियर in FCC lattice firstly you can calculate the radius of a sphere. आपल्याला त्या स्पियरची पहिल्यांदा रेडियस कॅल्क्युलेट केली पाहिजे म्हणजे पार्टिकलची. आता एफसीसी स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये इथं जर एज लेंथ घेतली आपण तर याची रेडियस मिळेल आपल्याला, पण हे पार्टिकल त्याच्यामध्ये येत नाही. म्हणजे बीसीसी सारखं आपल्याला याची पण जर इन्व्हॉल्वमेंट पाहिजे असेल तर हे बघा हा असा ट्रँगल टाका. लक्षात आला का बघा. हे बघा हा इथून हा पॉइंट ए हा सी आणि हा बी दिलाय आपण. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर इन ट्रँगल ए बी सी कारण याच्यामध्ये हे बघा हे पण पार्टिकल इन्व्हॉल्व झालं, हे पण पार्टिकल इन्व्हॉल्व आहे आणि हे पण पार्टिकल इन्व्हॉल्व आहे. लक्षात येतंय का बघा. म्हणजे इन ट्रँगल ए बी सी व्हॉट हॅपन्स हिअर हा हायपोटिनस आहे. पायथागोरस आपल्याला माहिती आहे that is the AC square is equal to AB square plus BC square. म्हणजे when you can consider here AC square is equal to AB square बरोबर plus BC square. AC square is equal to AB square plus BC square. पण आपल्याला AB माहिती आहे, BC माहिती आहे. ही त्याची काय आहे क्यूबची एज लेंथ आहे. म्हणजे AB square म्हणजे काय आलं तर दॅट इज द स्क्वेअर ऑफ एज लेंथ A square plus BC square. This is also edge length. That is the A square. That one is nothing but the AC square is equal to 2A square आलं. बरोबर आहे. म्हणजेच AC is equal to √2A असं येईल. कळलं. पण AC is equal to घेतलं व्यवस्थित ऑब्झर्व करा तर या पार्टिकलची रेडियस आहे बघा. या पार्टिकलची ह्या येलो पार्टिकलचा डायमीटर म्हणजे 2R आला आणि या पार्टिकलची रेडियस आहे R 2R आणि हा R म्हणजे AC इज इक्वल टू काय आलं 4R आलं. एवढं कळलं काम फिनिश. लक्षात येतंय का बघा. जर आता AC इज इक्वल टू √2A आहे, AC इज इक्वल टू 4R आहे तर मग आपल्याला माहिती आहे 4R इज इक्वल टू √2A म्हणजेच R इज इक्वल टू काय येईल मला सांगा √2A/4. This one it is the radius of that sphere in FCC structure. FCC मधल्या जर का स्पियरची रेडियस घेतली तर किती आली √2A/4. लक्ष देताय बाळांनो. आता जर समजून चला हा पहिला पॉइंट झाला तर नंबर नेक्स्ट पॉइंट अँड दॅट वन इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर किंवा व्हॉल्यूम ऑफ अ वन पार्टिकल घेतला आपण दॅट इज इक्वल टू काय येतं 4/3 πr³. बरोबर आहे एका स्पियरचा. म्हणजेच 4/3 π मल्टिप्लाइड बाय r³ म्हणजे कोण येणार √2A/4 आणि त्याचा क्यूब येणार आहे.
ओके, म्हणजेच काय आलं बघा, 4/3 मल्टीप्लाइड बाय पाय मल्टीप्लाइड बाय, आता √2 चा क्यूब काय येणार, 2√2, a चा क्यूब a³ डिवायडेड बाय 4, बरोबर आहे, सॉरी डिवायडेड बाय 4 नाही येणार, 4 चा क्यूब 64, लक्षात घ्या, 4 4 4 3 टाइम्स 64 आलं. आता इथं बघा, समजून चला, इथं 1 घेतलं, इथं किती येईल 16, बरोबर. आपण हा 2 कॅन्सल करूया, इथं किती आलं 8, बरोबर. म्हणजे काय काय राहिलं बघा, √2 ओके मल्टीप्लाइड बाय पाय मल्टीप्लाइड बाय a³ करेक्ट डिवायडेड बाय किती आलं 24 आलं. 8 मल्टीप्लाइड बाय 3 अँड दॅट इज इक्वल टू 24. लक्षात येतंय का बघा बाळांनो, इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे याप्रमाणे आपल्याला हा एका स्पियरचा काय मिळाला, तर दॅट वन इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर इज इक्वल टू काय आलं, तर दॅट इज द √2 इंटू पाय इंटू a³ अपॉन 24. इथपर्यंत समजलं का नाही समजलं मला सांगा, जमतंय. ओके, आता नंबर 3 कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे, अँड दॅट वन इज नथिंग बट द टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे एफसीसी मध्ये किती पार्टिकल्स आहेत, तर 4 पार्टिकल्स आहेत. म्हणजे हा एका पार्टिकलचा व्हॉल्यूम आहे, म्हणजे काय येणार 4 मल्टीप्लाइड बाय धिस वन दॅट इज द √2 इंटू पाय इंटू a³ अपॉन 24, बरोबर. म्हणजे 4 1 जा 4 आणि 4 6 जा 24. लक्षात आलं. म्हणजेच किती येणार √2 इंटू पाय इंटू a³ अपॉन 6. So this one it is nothing but the total volume of that particles in FCC structure. लक्षात येतंय का बघा. म्हणजे याप्रमाणे आपल्याला बाळांनो काय झालं पाहिजे, जमलं पाहिजे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता नंबर 4th वन, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स किती आहे, √2 पाय इंटू a³ अपॉन 6 डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे इथं मल्टीप्लाइड बाय a³ आलं, a³ ला a³ काय करा, कॅन्सल करा. म्हणजेच √2 इंटू पाय अपॉन 6. √2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, इंटू पायची व्हॅल्यू माहिती आहे, डिवायडेड बाय 6 एक राहिलं आपल्याला, मल्टीप्लाइड बाय 100, सॉरी इथं मल्टीप्लाइड बाय 100 राहिलं, लक्षात घ्या, सॉरी माझ्याकडनं 100 राहिलेलं, ते क्लिअर करा. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं ना तर येतं 74%. लक्षात येतंय का बघा, हे 74% आलं. म्हणजे दॅट इज द ऑक्युपन्सी, या यू कॅन से हियर द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ एफसीसी स्ट्रक्चर फेस सेंटर क्युबिक लॅटाइस इज इक्वल टू 74% आहे. आणि जर का आपण वाईड घेतलं तर 100 - 74 म्हणजे किती आलं, तर 26%. दॅट वन इज नथिंग बट द वाईड इज इक्वल टू 26% इन दिस एफसीसी. म्हणजे जर 4 पार्टिकल्स आहेत बाळांनो तर 74% त्याची पॅकिंग इफिशियन्सी आणि वाईड आली 26%. सो धिस वन इट इज इन अ packing efficiency of that metal crystal in simple cubic, BCC and FCC lattice. ही कॅल्क्युलेशन्स आपल्याला काय पाहिजेत, तर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट एक लक्षात घ्या. इथपर्यंत क्लिअर झालं. आपण आता जरा हे कॅन्सल करूया. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज नंबर फर्स्ट वन दॅट इज द सिंपल क्युबिक क्रिस्टल. ओके, हाऊ मेनी पॅकिंग इफिशियन्सी, इट इज नथिंग बट द 52.4%, या यू कॅन से 52.36% आपल्याला दिलेलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. समजून चला फॉर एक्झाम्पल बीसीसी घेतलं तर व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी, इट इज इक्वल टू 68%. लक्षात घ्या. आणि जर आपल्याला एफसीसी घेतलं तर इट इज इक्वल टू 74%. ही पॅकिंग इफिशियन्सी आहे. आणि जर वाईड घेतलं आपण दॅट इज द एम्प्टी स्पेस, तर इथं किती राहणार 47.6%. लक्षात येतंय का बघा. इथं बाळांनो 32% आणि इथं किती येणार 26%.
याप्रमाणे जरा थोडंसं काय करा, कॅल्क्युलेशन करा. हे आपला हा टेबल जर घेतला ना, तर हा टेबल तुमच्या पाठ पाहिजे. म्हणजे सिंपल क्युबिक, BCC, FCC याच्यामध्ये त्याचं पॅकिंग इफिशियन्सी आणि वाईड हे आपल्या तोंडपाठ पाहिजे. लक्षात आलं. आणि तसंच मग तुम्हाला टेबल नंबर इथं 1.3 पण दिलाय, त्याचंही जरा पेज नंबर 13 वर जे दिलंय ते एज लेंथ प्रत्येकाची किंवा रेडियस इज इक्वल टू दिलंय, ते पण जरा थोडंसं काय करा, बघून ठेवा. म्हणजे तुम्हाला या पॅकिंग इफिशियन्सी रिलेटेड कुठलाही क्वेश्चन आला तरी लिहिता येईल. इथपर्यंत जमलं बाळांनो. म्हणजे याप्रमाणे इथं पॅकिंग इफिशियन्सी आर्टिकल समजलं. नेक्स्ट टाइमला आपण आणखीन एक महत्त्वाचं आर्टिकल घेऊया. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.